प्रेक्षकांनो, तू भेटेशी नव्याने या मालिकेचा आजचा म्हणजे 4 सप्टेंबरचा रिव्ह्यू तुम्ही ऐकत आहात। आजचा भाग त्यांनी खूप छान दाखवलाय आणि सॉरी प्रेक्षकांनो, जरा रिव्ह्यू द्यायला आज उशीर झाला। आमच्याकडे गणपती बाप्पाच्या आगमनाची तयारी सुरू आहे। तुमच्याकडे तयारी सुरू झाली की नाही प्रेक्षकांनो? तर आज मालिका त्यांनी नेहमीप्रमाणे खूपच सुंदर दाखवली आहे। आता बघा तन्वी खूप कौतुक करत असते माहीचं की त्याने अशी फायटिंग केली, तशी फायटिंग केली सायली जवळ। 1999चा प्रसंग तुम्ही बघत आहात। सायली म्हणते, तन्वी अगं कालपासून 5-5 वेळेला मला सांगतेस तू, माहीने अशी फाईट मारली, तशी फाईट मारली, काय आहे हे? आता ही खूप गोड बोलते ही तन्वी। ती म्हणते, अगं हो का, सॉरी पण तू खरंच फाईट मिस केलीस ग। आता ही सायली म्हणते, मी फाईट मिस केली याचं वाईट वाटतंय का, तू कोणाला मिस करतेस? आता ही तन्वी म्हणते, छे काहीतरीच तुझं। आता सायली म्हणते, ए तन्वी, अगं तू माहीला मिस करतेस का? त्याच्या प्रेमाभिमात तर नाही ना पडलीस तू? आता तन्वी घाबरते जरा आणि म्हणते, सायली काहीतरीच काय बोलतेस? सायली म्हणते, अगं तन्वी, आता सांगून टाक माहीला तो तुला आवडतो म्हणून। उद्या येऊन मला सांगू नकोस की मी त्याच्या प्रेमात पडले म्हणून। अगं कशाला वेळ लावतेस, सांगून टाक की त्याला। आता तन्वी म्हणते, चल काहीतरीच तुझं प्रेम बीम काही नाहीये ग, पण बघ ना माही आहेस ना तसा अगदी कौतुक करण्यासारखा। आता बघ ना, कोणाला नोट्स हवे असतील तर माही स्वतः देतो। म्हणजे कोणाला ट्रिपला जायची इच्छा असेल तर माही स्वतः लीडर होतो, तो ठरवतो। म्हणजे आपल्या प्रिन्सिपल मॅम समोर किंवा आपल्या टीचर समोर माही कायम पुढाकार घेत असतो। माही या कॉलेजची जान आहे ग। माही आता हिच्या मागे उभं राहून हिचं सगळं ऐकतोय आणि तिची कॉपी पण करतोय। आता ही पुढे म्हणते, अनघाचंच बघ ना, अनघाला काही मुलं त्रास देत होती तर त्याने कशी फाईट केली आणि तिला वाचवलं। अगं म्हणजे बघ ना, माही जर बोलायला लागला ना तर इतका छान बोलतो ना, असं वाटतं त्याचं ऐकत राहावं, इतका तो छान बोलतो। आता ही असं छान बोलतो म्हणून मागे वळून बघत असते, तेवढ्यात तिला माही दिसतो आणि माही अगदी सेम टू सेम तिच्याच सारखा करत असतो। आणि आता ही तन्वी गोड लाजते आणि सायली तिला हसायला लागते। तन्वी म्हणते, काय हसतेस ग सायली मला, आणि काय रे तू माझी नक्कल करत होतास का माही? मग आता माही म्हणतो, मी कुठे तुझी नक्कल करतोय तन्वी, अगं मी त्या सायलीची म्हणजे सायलीच्या मैत्रिणीची नक्कल करतोय। माही आणि सायली दोघे जण हसायला लागतात आता तन्वीला। आणि आता तन्वी माही चिडवतोय म्हणून त्याच्या मागे मागे फिरतीये आणि म्हणते, तू चिडवू नकोस मला। दोघेही जण एकमेकांच्या पाठीपाठी धावत असतात आणि बाप रे प्रेक्षकांनो, या दोघांना अशी दंगामस्ती करताना मॅडमनी बघितलंय। प्रेक्षकांनो इमॅजिन करा, त्या काळी असं नुसतं कोणी बघितलं जरी ना मुलांशी बोलताना तर बाप रे बाप घाम फुटायचा। आता मात्र मॅडमनी तन्वीला पाहिलंय आणि आता त्या पिऊन दादाला सांगितलंय की या मुलीला ना माझ्या केबिनमध्ये पाठवा। आणि आता प्रचंड संतापलेल्या असतात पद्मिनी मॅडम। आता त्यांच्या केबिनमध्ये जाऊन पाण्याचा अख्खा ग्लास त्या रिकामा करतात आणि तन्वीची वाट बघत असतात। तन्वी आता त्यांच्या केबिनमध्ये येते आणि विचारते, मे आय कम इन मॅम? आता या त्या पिऊन दादाला म्हणतात, तुम्ही जा, म्हणजे असं नुसतं नजरेनेच खुणवतात बरं का। आणि आता खूप चिडलेल्या असतात त्या। तन्वी या मॅडमची मुलगी परफेक्ट सूट होते ना प्रेक्षकांनो। रॅदर मला गौरी तन्वीच्या लुकमध्ये फार आवडते। आता या मॅडमचा चेहरा लाल बुंद झालेला असतो। मग आता तन्वी म्हणते, काय झालं आई, तू असं अचानक बोलवलंस? मॅडम म्हणतात, हे कॉलेज आहे, तुला ॲडमिशन घेण्यापूर्वीच मी सांगितलं होतं की कॉलेजमध्ये मी फक्त मॅम असते। आता तन्वी लगेच म्हणते, सॉरी मॅम। मॅडम म्हणतात, कॉलेजमध्ये तू कशाला ॲडमिशन घेतली आहेस ग तन्वी, मुलांसोबत मैत्री करण्यासाठी का? आता तन्वी एकदम घाबरते आणि म्हणते, काय? आता मॅडम म्हणतात, कॉलेज म्हणजे काय तुला प्लेग्राऊंड वाटलं का मुलांसोबत बागडायला? मैत्री बरोबरीच्या लोकांशी करायची असते, अशा फालतू वाह्यात आणि आगाऊ लोकांसोबत मैत्री करून काहीही होत नसतं। आता त्या चिडतात आणि तन्वीच्या समोर येऊन म्हणतात, माणसाला जर आयुष्यात प्रगती करायची असेल, काहीतरी चांगला वेळ इन्व्हेस्ट करायचा असेल तर कळायला हवं की कुठला वेळ कुठे द्यायचा असतो ते। अशा फालतू आणि फडतूस लोकांना वेळ द्यायचा नसतो। असा अमूल्य वेळ अशा लोकांच्या पाठी घालवायचा नाही। आणि आता मला असं वाटतंय की शहाण्याला शब्दाचा मार पुरेसा आहे नाही का, आणि खात्री आहे मला तू तितकी शहाणी असते। आता तू तुझ्या वर्गात जाऊन बसू शकतेस। हे त्या इंग्लिशमधनं बोलताय, पण आता तन्वी जात असते तेव्हा त्या पुन्हा म्हणतात, 1 मिनिट, आता परत जर त्या मुलाशी मला बोलताना दिसलीस तर आता असं म्हणून त्या फक्त तन्वीकडे रागाने बघतात आणि असं बोट दाखवतात तिच्याकडे आणि त्यांच्या डोक्याकडे बोट दाखवतात, म्हणजे लक्षात ठेवायचं
नाहीतर गाठ माझ्याशी आहे, असं त्यांनी खुणेनं तिला सांगितलंय प्रेक्षकांनो. आणि तन्वीला जे कळायचं ना ते कळलंय. बापरे, बघा प्रेक्षकांनो, पूर्वीच्या काळी काय धाक होता ना सगळ्यांना, म्हणजे हिम्मत नव्हती एक शब्द सुद्धा तोंडवर करून बोलायची आई वडिलांच्या समोर. आता तर अरे बाप रे, आरेला कारे हजरच असतात पोरं बोलायला. असो, तर आता इकडे म्हणजे सध्या 2024चा काळ आपण बघत आहोत. गौरी क्लासमध्ये येते तेव्हा ही सगळीच्या सगळी पोरं गौरीला वाटेल ते बोलायला लागतात. आता ही डॉली म्हणते, काय ग, तो मुलगा तुझा बॉयफ्रेंड होता ना? पुष्कर म्हणतो, हो, आधी पण आलेला तो कॉलेजमध्ये. आता हा एक मुलगा म्हणतो, हा, त्या दिवशी गुलाबाचं फूल तोच आला होता हिला द्यायला. मग आता ही डॉली म्हणते, आता म्हणजे गौरी काहीतरी सांगत असते की नाही तो मुलगा. आता डॉली म्हणते, अरे अरे, हिच्यामुळे त्याची मजल गेली बघ ना सरांना मारण्याची. मग आता तो पुष्कर म्हणतो, हो ना, आपल्या कॉलेजमध्ये अशी गुंडागर्दी कधी झालीच नाही आतापर्यंत. ती डॉली म्हणते, हो रे, आता होणार ना, म्हणजे कॉलेजची क्वालिटी कमी झाली ना आता. हिच्यासारखी लोक ऍडमिशन घेऊन आलेत आपल्या कॉलेजमध्ये. मग आता अशी लोक रोज गुंडागर्दी करणार, म्हणजे हिच्यामुळे आता आपल्या कॉलेजची क्वालिटी खराब होणार अजूनच जास्ती. त्यातनं पुष्कर गौरीवरच आळ टाकतो की अशा मुली मला चांगल्या माहिती आहेत, म्हणजे आधी मुलांना इम्प्रेस करतात आणि मग मुलांवर जाळ टाकतात. ती डॉली म्हणते, आपण ना ही पास आउट होईपर्यंत हिच्यावर सिरीज बनवूया, थर्ड क्लास गर्ल आणि तिचे लवर्स आणि तिच्या लव्ह स्टोऱ्या, असं काहीच्या काही पांचट फालतू पीजे मारतायत ते. अभिमन्यू सरांनी आता बघितलंय त्या डॉलीकडे आणि सगळं ऐकलंय त्यांनी. आता प्रेक्षकांनो, हा सीन थोडासाही स्किप करू नका. काय जबरदस्त उत्तर दिलंय अभिमन्यू सरांनी. अभिमन्यू सर चिडतात आता आणि म्हणतात, काय चाललंय इथे, काय बोलत होतात तुम्ही आता? डॉली म्हणते, सर, कॉलेजच्या इमेज आणि डिसिप्लिनचा प्रश्न होता म्हणून बोलत होतो आम्ही. आणि सर, ते गुंड असे प्रोफेसरला मारायला लागले नेहमी नेहमी तर. आता अभिमन्यू सर म्हणतात, कॉलेजचं डिसिप्लिन आणि इमेज सांभाळायला कॉलेजचं व्यवस्थापन समर्थ आहे आणि गुंडांचा बंदोबस्त करायला सुद्धा. तुम्हाला कोणी अधिकार दिला ही केस चालवण्याचा? कोण आहात कोण तुम्ही? एखादा गुंड प्रवृत्तीचा मुलगा रस्त्यावर तिच्या घराखाली जर तिची छेड काढत असेल तर यात मुलीची चूक. एखादा गुंड मुलगा त्या मुलीच्या पाठीपाठी येऊन कॉलेजमध्ये येऊन तिला त्रास देत असेल तर याला सुद्धा मुलगीच जबाबदार. अगं, तू मुलगी आहेस ना, एक मुलगी असून तू असं बोलतेस एखाद्या मुलीबद्दल, हिच्याबद्दल असं बोलतेस तू. समाजामध्ये कुठलीही वाईट घटना घडली की त्याच्यावर सरळ मुलगी दोषी आहे असं म्हटलं जातं. असं का? ती अशी बोलली, ती अशी हसली, तिने असे कपडे घातले म्हणून आम्हाला हिंट मिळतीये. अरे वा रे वा, म्हणजे मुलांची काहीच चूक नाही का? हे दीड दमडीचे पोरं अंगात बनियन घालून चड्ड्या घालून फिरतात तेव्हा मुलांची चूक नाही का? सगळी चूक फक्त मुलींचीच आहे. खरं तर लहानपणापासून प्रत्येक मुलाला शिकवलं गेलं पाहिजे की मुलींचा सन्मान करा. खरं तर मुलींचाच नाही, प्रत्येकाचा सन्मान करा, हे लहानपणीपासून शिकवलं गेलं पाहिजे. आपल्या इथे आपल्या इतकंच दुसऱ्याच्याही व्यक्तीचं स्वातंत्र्य आहे आणि जेव्हा त्याला कळेल ना हे, तेव्हा समाज जरा बदलेल. आणि तू मुलगी असून गौरीला जबाबदार धरतीयेस. इथे पालकच मुलींना गप्प बसायला सांगतात, अन्यायाच्या विरुद्ध लढू नको असं म्हणतात, म्हणून अशा विकृत मुलांचं फावत जातं. त्यांना असं वाटतं आम्हाला काहीही कोणी बोललं तरी आमचं कोणी नुकसान करू शकणार नाही. आणि मग या गोष्टींचे परिणाम काय होतात ते वर्तमानपत्रामध्ये बघता ना, तुम्ही वाचता ना. यानंतर माझ्या कुठल्याही विद्यार्थिनीला या पद्धतीने हरॅश केलेलं किंवा या पद्धतीने बोललेलं मला चालणार नाहीये आणि मी हे पुन्हा आता कोणालाही सांगणार नाहीये. वा वा अभिमन्यू सर, क्लॅप फॉर यू. काय भारी बोललात तुम्ही, अप्रतिम. पण बघा प्रेक्षकांनो, गौरी अभिमन्यू सरांकडे बघतच राहते. पण आता नेमकं प्रिन्सिपल सर आलेत आणि आता अभिमन्यू सरांना अचानक त्यांची शिक्षा आठवली आहे. अभिमन्यू सरांनी कोणावर रागवायचं नाही, कोणावर चिडायचं नाही आणि प्रेमाने बोलायचं. अभिमन्यू सरांचा एकदम टोनच चेंज झाला. आता काय म्हणत होतो मी तुम्हाला, कळलं ना मुलांनो? कळलं ना तुम्हाला? तिकडे नाही, तिकडे नाही. आता वर्गाच्या बाहेर जाऊन उभं राहायचं. चला चला बरं. सरांचा टोनच बदललाय. सर आता हसून असे प्रिन्सिपल सरांकडे बघताय. गौरी मात्र हसायला लागते आणि मग अभिमन्यू सर म्हणतात, काय ग, तुला काय अक्षता देऊ का, जागेवर जाऊन बस म्हणून? आणि आता गौरी हसत हसतच तिच्या जागेवर जाऊन बसते. मजा आली ना प्रेक्षकांनो? अरे आजचा भाग फार जबरदस्त आहे, खूपच मस्त दाखवलं प्रेक्षकांनो. असं एकही भाग जात नाही की त्या भागामध्ये आपल्याला एन्जॉयमेंट मिळत नाही आणि असं खूप उत्सुकता आपली वाढत नाही. खूपच भारी होता आजचा भाग. आता बघा प्रेक्षकांनो, गौरी अभिमन्यू सरांनी ऑर्डर केलेला गणपती रंगवतीये आणि खूप प्रेमाने रंगवतीये आणि खूप क्यूट दिसतीये.
तर आता आपण बघतोय ही तिची आई आहे ना, ती विचारते, अगो काय झालं तुझ्या कॉलेजमध्ये, कोणी मारलं? बघा आता गौरीने कॉलेजमधली सगळी गंमत जम्मत सांगितली आहे की अभिमन्यू सर असे फायटिंग करत होते असं तसं. मग आता तिने हे नाही सांगितलं की मार खाणारा मुलगा जॅकी आहे, कारण तिला असं वाटतंय हे जर सांगितलं तर तिच्या आईवडिलांचं टेन्शन विनाकारण 10 पटीने वाढेल. पण आता तिला म्हणजे तिच्या आईला इतकं रंगवून सांगितलंय ना, अगं आई तुला माहितीये का आमच्या अभिमन्यू सरांनी खूप मारलं पोरांना. तिची आई म्हणते, अगं बाई काय सांगतेस? मग आता गौरी म्हणते, अगं आई पण तुला माहितीये का त्यांना शिक्षा मिळाली, त्यांनी मारलं म्हणून सगळ्यांना. आमच्या प्रिन्सिपल सरांनी त्यांना एक आगळी वेगळीच शिक्षा दिली आहे. आता गौरीची आई खूप उत्सुकतेने हे सगळं ऐकत असते आणि गौरी तेवढ्याच उत्सुकतेने त्यांना ते सांगत असते, बघ अगं झालं असं झालं तसं झालं हे झालं. आणि सर खूप चिडके आहेत ना, म्हणून त्यांना चिडायचं नाही, हसून बोलायचं अशी शिक्षा दिली आहे. म्हणजे गौरीने झालेला सगळा प्रसंग तिच्या आईला अगदी वर्णन करून तंतोतंत सांगितलाय. खूप छान दाखवलाय प्रेक्षकांना त्यांनी हा भाग. आणि हे सगळं ऐकून दोघी मायलेकी हसत असतात. तर आता पुढच्या सीन मध्ये आपण बघतोय आपली आभा आहे ना, आभा म्हणजे अभिमन्यू सरांची ती भाची, ती जरा आगावच आहे प्रेक्षकांनो. तिने काय केलंय, आईला सांगितलंय कॉलेजला चालले आणि पिक्चरला जात असते. अर्पिताचा फोन असतो आणि अर्पिता म्हणत असते, अगं काय ग आभा अशी कशी डब्बा विसरलीस तू आणि ना तुझा मामा दोघे जण ना अगदी सारखे आहात, ये तू घरी बघते मी तुला. आता आभा म्हणत असते, अगं आई मला ऑलरेडी उशीर झालाय. आता ती अर्पिता विचारते, कुठेस तू, कॉलेजकडे आहे का? आता ही सांगत असते की हो ऑलरेडी मी कॉलेज जवळच आहे, तू ठेव ग फोन आता. आता आभा फोन ठेवते तेव्हा तिच्या समोर 2 टपोरी मुलं असतात. आता रस्त्याने सामसूम असते त्यामुळे ही मुलं आभाची छेड काढत असतात. काय ग पिक्चरला चालली आहेस का? कारण आभाने ना तिच्या मैत्रिणीला कॉल लावलेला असतो की तू कुठे आहेस, असं कसं तू पिक्चरला जायचा प्लॅन बनवलास, एवढ्या सकाळी कोणी पिक्चर बघतं का? आता त्यावरनं ही मुलं आभाला खूप टॉन्ट मारत असतात, आम्ही येतो ना पिक्चरला, तुझे कानातले खूप छान आहे. अतिशय छपरी पोर आहेत हे. आणि आभा बिचारी लहान आहे त्यामुळे ती जरा घाबरून गेली आहे. ती फक्त म्हणत असते, काय बावळटपणा लावलाय, सोडा मला. ती मुलं आता जरा जास्तीच करतात. पण आता अचानक कुठून कशी माहित नाही पण गौरी तिथे पोहोचली आहे. गौरी म्हणते, 1 मिनिट चल रे, हात सोड तिचा, काय फालतूपणा लावलाय? मग आता ते मुलं उगाच ओरडतात आणि म्हणतात, काय फालतूपणा लावलाय, तुझा हात धरायचा का? मग आता गौरीने तिची पर्स सपकन हाणली आहे त्यांच्या हातावरती. आता ते पोरं गौरीला म्हणतात, काय ग स्वतःला शाणी समजते का जास्ती? गौरी त्यांना उत्तर देते की कोण शाण आहे ना ते आत्ता कळेल तुला. आता गौरीने कोणाला तरी कॉल लावलाय आणि म्हणते, काका अरे मी बोलतीये, अरे मी आता त्या ढेबळे नाक्याच्या तिथे 2 टपोरी पोरं एका मुलीची छेड काढतायत बघ. आता लगेच ते मुलं म्हणत असतात, काय बोलतेस, कोणाशी बोलतेस? आता गौरी म्हणते, काय नाव आहे तुमच्या दोघांचं, नाव सांग, पटकन नाव सांग. आओ काका मला वाटतं ते नाव सांगायला घाबरताय. नाही तू एक काम कर, तू ना जेव्हा पोलीस स्टेशन मधून निघशील ना तर तुझ्याऐवजी जे कोणी ड्युटीवर असतील ना त्यांना पाठव. आता हे पोरं असे मागच्या मागे पळतात ताई करून की विचारूच नका. गौरी म्हणत असते, थांब जरा गाडीचा नंबर बघू दे मला तुझ्या, थांब. आता ते पोरग गाडी समोर आडवं झालंय नंबर दिसू नये म्हणून. आणि आता गौरीला घाबरून ते पोरं गेले पळून. आबा खूप इम्प्रेस होते आणि म्हणते, थँक्यू ताई. आता गौरी म्हणते, अगं थँक्यू काय त्यात, आपल्यासमोर असं दुसऱ्याला त्रास होत असेल तर आपण मदत तर केलीच पाहिजे. आबा म्हणते, मला खूप भीती वाटली होती, म्हणजे काय केलं असतं ना, मी एकटी मुलगी दिसली की कसे त्रास देतात ना मुलं. गौरी म्हणते, अगं अशा वेळेला घाबरायचं नाही, काहीतरी शक्कल लढवायची. मग आता आबा म्हणते, तुझ्या काकाला सांग फोन करून, आता यायची गरज नाही, आपलं काम झालंय ना. गौरी म्हणते, अगं कोण काका, कुठले काका, कोणी काका वगैरे नाहीये, खोटं बोलले मी, तुला म्हटलं ना शक्कल लढवायची, हीच ती शक्कल आहे. अगो मला ना खूप उशीर होतोय, मी निघते आता प्लीज, बाय बाय बाय. आता आबा म्हणते, ताई तुझं नाव तरी सांग जाताना. आता गौरी म्हणते, मी गौरी. आणि आता आबा म्हणते, मी आभा. आणि दोघींची अशी पहिली भेट झाली आहे. छानच होता आजचा भाग प्रेक्षकांनो. मी अशी नेहमी म्हणते कारण मला खरंच खूप आवडते ही मालिका. तर आता गौरी पोहोचते कॉलेजला, उशीर झाला तर धांदल मध्ये अभिमन्यू सरांना मागून धक्का मारलाय आणि अभिमन्यू सर जोरात ओरडतात, ओय करून. गौरी धक्का मारते पुन्हा म्हणते, सॉरी सर. अभिमन्यू सर म्हणतात, लोकांना होईल तितका त्रास द्यायचा, असं काय पणबिण करून आली आहे का ग तू? गौरी म्हणते, नाही सर, लेक्चरला जायला उशीर होत होता म्हणून, बाकी काही नाही. आता अभिमन्यू सर म्हणतात, तुला उशीर होतो म्हणून मला का शिक्षा? अगं माझी काय चूक असते, मला का शिक्षा देतेस दरवेळेला, धडकतेस काय मला?
अरे तेव्हा आता ते उभेचे मागे प्रिन्सिपल सर, ते म्हणतात अभिमन्यू सर, अहो तुम्ही विसरलात का? अभिमन्यू सर खालीवर पाहतात आणि म्हणतात नाही नाही मी काही नाही विसरलो. प्रिन्सिपल सर म्हणतात अहो तुम्ही विसरलात म्हणजे तुम्हाला दिलेली शिक्षा तुम्ही विसरताय अभिमन्यू सर. गौरी फार मजा घेते हा. आता अभिमन्यू सर म्हणतात अहो सर ही अचानक येऊन धडकली ना मला, आता मी काय करू? तर हे प्राचार्य म्हणतात अहो सर मग चिडायचं कशाला, प्रेमाने बोलायचं, चेहऱ्यावर आठ्या आणायच्या नाही. प्रेक्षकांनो अभिमन्यू सरांच्या चेहऱ्यावर केवढा मोठा प्रश्नचिन्ह आहे. आता हे प्राचार्य आणखीन तेल ओततात शिक्षेमध्ये आणि त्या गौरीला म्हणतात गौरी अभिमन्यू सर शिक्षा पाळतायत की नाही या गोष्टीवर तू लक्ष ठेव ना, काय हरकत आहे तू लक्ष ठेवायला. गौरी म्हणते अरे बापरे मी नको नको सर मी कशाला. आता हे सर म्हणतात हे गौरी ही माझी ऑर्डर आहे आणि गौरी आता तू ही ऑर्डर पाळायचीस. अभिमन्यू सर आता ही गौरी आहे ना ही तुमच्यावर लक्ष ठेवेल, चला चला हसून दाखवा बरं मला. आणि प्रिन्सिपल सर स्वतःच हसून दाखवतात. अभिमन्यू सर अजिबात हसलेले नाहीयेत. सॉरी प्रेक्षकांनो मला हसणं कंट्रोल नाही झालं. आता हे म्हणजे असं झालं प्रेक्षकांनो की एका चिडक्या बोक्याने एका भांडकुदळ बोक्यावर लक्ष ठेवायचं. बिचारे अभिमन्यू सर आता गौरीकडे वैतागून बघतायत ते आणि गौरी अशी चुपचाप लॅपटॉपची बॅग देते त्यांच्या हातात आणि तिथून निघून जाते. अभिमन्यू सर तिथेच विचार करत उभे आहेत. कदाचित त्यांना असं वाटत असेल मी कुठल्या मुहूर्तावर या कॉलेजमध्ये शिकवायला आलो. असो तर आज हा मजेशीर भाग इथेच संपलाय. पुढे आपण बघतोय शिक्षक दिनाच्या दिवशी सगळे मुलं गौरीला म्हणतात की तू अभिमन्यू सरांची ऍक्टिंग करून दाखव. पण आता गौरी जेव्हा ऍक्टिंग करते तेव्हा सर नेमके तिच्या समोर येतात. बरं येतात जे येतात तिच्याकडे रागाने पाहू लागतात, पण अभिमन्यू सरांची शिक्षा अजून चालू आहे. बरं प्रेक्षकांनो काय वाटतं तुम्हाला? गौरीने अभिमन्यू सरांची मिमिक्री केली आहे त्यामुळे अभिमन्यू सर शिक्षा चालू असताना तिच्यावर चिडतील का त्यावर तिला प्रेमाने उत्तर देतील हे मला नक्की कमेंट करून कळवा. उद्याचा भाग बघण्यासाठी मी फार एक्सायटेड आहे. तुम्ही सगळे आहात का? मग पटकन चॅनलला सबस्क्राईब करून टाका आणि आजच्या रिव्ह्यूला लाईकही करून टाका. कसा वाटला भाग मला कमेंट करूनही सांगा. धन्यवाद.